हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्णा। भक्तिशास्त्री मराठी अभ्यासक्रमामध्ये धडा क्रमांक 8 आज आपण सुरू करणार आहोत। तर भगवद्गीता अध्याय 2 श्लोक संख्या 31 ते 38 आज आपण पाहणार आहोत। तर या अध्यायाचं शीर्षक आहे सांख्ययोग आणि क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक 20, 21, 22 आणि 23 असे या धड्यात आहेत आणि टॉपिकचं नाव आहे कर्मकांड। या धड्यामध्ये कुठल्याही प्रकारची ॲनॉलॉजी आपल्याला किंवा उपमा अभ्यास करायची नाही आहे। तर क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक 20 हा मी प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यात तुम्हाला उत्तर शोधायचं आहे। तर यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे यामुळेच हिंसक कृती मानल्या जात नाहीत असं का? याचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या अध्यायातल्या 31व्या श्लोकात मिळेल। त्याच्यानंतर 21वा प्रश्न असा आहे की क्षत्रिय या शब्दाचा अर्थ काय आहे? याचंही उत्तर तुम्हाला 31व्या श्लोकात मिळणार आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 स्वधर्म या शब्दाचा अर्थ कोणता आणि 2 प्रकारचे स्वधर्म कोणते आहेत? याचंही उत्तर तुम्हाला 31व्या प्रश्नात श्लोकातच मिळणार आहे। आणि त्याचबरोबर 23वा प्रश्न असा आहे की स्वर्गद्वारम अपावृतम या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि याचं उत्तर तुम्हाला 32व्या श्लोकात मिळेल। तर आज आपण सुरू करणार आहोत 31व्या श्लोकापासून भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 31। स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुम अर्हसि धर्मादि युद्धात् श्रेयोन्य अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। तर महत्वाचा श्लोक आहे। तर अनुप्रयोग किंवा ह्याच्यातलं जो ऍप्लिकेशन आहे ते आपण समजून घ्यायचंय, काय अंडरस्टँडिंग आपल्याला करून घ्यायचं या श्लोकामध्ये ते। तर स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य ही 2 प्रकारची असतात, भौतिक आणि आध्यात्मिक। जोपर्यंत मनुष्य स्वधर्म किंवा विशिष्ट शरीरानुसार मोक्षप्राप्तीसाठी धर्मतत्वाप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे ना, आणि जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म आणि विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्याप्रमाणे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक रूप प्राप्त होतं। तर श्लोक क्रमांक 31 मधनं आपण काय शिकवण प्राप्त करणार आहे? तर प्रत्येकाला 2 प्रकारची कर्तव्य आहेत। स्वधर्म म्हणजेच विहित कर्म, म्हणजेच वर्णाश्रम पद्धतीनुसार कर्म करणे। ह्याच्यामध्ये 4 वर्ण आणि 4 आश्रम। तर आपण पाहूया की कुठल्या प्रकारचे वर्ण आहेत। तर भगवद्गीतेत सांगण्यात आलेलं आहे ब्राह्मण, तर हा एक वर्ण आहे आणि ह्याचे कार्य काय आहे?
तर पठण पाठण, यजन याजन, दान प्रतिग्रह ही याची कार्य आहेत. आणि याचा विस्तृत संदर्भ तुम्हाला भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातल्या 42व्या श्लोकामध्ये मिळेल, ज्याच्यामध्ये सांगितलंय शम दम तप शौच. तर हा श्लोक तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर आहे क्षत्रिय. तर क्षत्रियाची काही कर्तव्य आहेत ते म्हणजे शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य दाखवणे, औदार्य, नेतृत्व कला. तर हे सगळे क्षत्रियाचे गुणधर्म आहेत. आणि याचा विस्तृत संदर्भ आपल्याला भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातल्या 43व्या श्लोकात मिळणार आहे. तोही आपण वाचायचा आहे. त्यानंतर येतात वैश्य. तर यांची मूलतः 3 कर्म सांगितलेली आहेत: कृषी, गोरक्ष आणि वाणिज्य म्हणजे व्यापार करणे. तर याचा संदर्भ आपल्याला भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातल्या 44व्या श्लोकामध्ये प्राप्त होतो. आणि त्यानंतर आहेत शूद्र, म्हणजे वर जे दाखवलेले 3 वर्ण आहेत त्यांची सेवा करणे आणि त्यांच्या बदल्यात जो काही मोबदला प्राप्त होईल त्याच्यावर आपला संसार चालवणे. तर अशा पद्धतीने समाजातले 4ही वर्ण हे एकमेकांच्या मदतीने व्यवस्थितरित्या चालू असतात. कारण हे वर्ण जे आहेत हे स्वतः भगवंतांनी घालून दिलेले आहेत. प्रत्येक वर्ण हा दुसऱ्या वर्णावर अवलंबून आहे आणि तेवढीच प्रत्येक वर्णाची दुसऱ्या वर्णाला मदत होत असते. त्यामुळे कुठलाही वर्ण उच्च किंवा नीच असं आपण समजलं नाही पाहिजे. तर आपण पाहूया की दुसरं कर्तव्य जे आहे ते आहे आध्यात्मिक कर्तव्य, म्हणजे त्याची दैनंदिन साधना. साधना भक्तीवर आधारित कर्तव्य, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वरूप स्थितीचं ज्ञान होऊ शकेल. आणि जोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत सर्व कर्तव्य ही वर्ण आणि आश्रम यांना समप्रमाणात लागू आहेत. मग तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो किंवा ब्रह्मचारी असो, गृहस्थ असो, वानप्रस्थ असो किंवा संन्यासी असो, जोपर्यंत स्वरूप स्थितीचं ज्ञान होत नाहीये तोपर्यंत ही सर्व कर्तव्य प्रत्येक वर्ण आणि आश्रम यांना समप्रमाणात लागू राहतात. आता धार्मिक न्याय संहिता आहवेशु मिथोन्य अन्यम, धार्मिक तत्व पालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे या कृती ज्या आहेत या मुळीच हिंसक अशा मानल्या गेलेल्या नाहीत. कारण त्यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे त्याचा प्रत्येकाला लाभ होतो. यज्ञबळीला एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांती मार्गात न जाता, म्हणजे हे सगळं 84 लक्ष योनीतनं न फिरता त्याला तात्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांना सुद्धा यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणेच स्वर्गप्राप्ती होते. आणि या संदर्भामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला 2 उदाहरणं देतात. क्षत्रियांनी युद्ध करणे हे त्याचं विहित कर्म आहे. यामध्ये तो जरी मारला गेला तरी त्याचं काही नुकसान होत नाही, कारण धर्माच्या चौकटीत हे कार्य असल्यामुळे त्याची उच्च स्तरावर उन्नती होते. आणि भगवंत सुद्धा भगवद्गीतेत हे कन्फर्म करतात की हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. जर युद्धामध्ये तू हरलास आणि जर ते धर्मयुद्ध असेल, सत्याच्या कारणासाठी लढलं गेलेलं असेल, तर जो युद्धात मारला जातो त्याला तात्काळ स्वर्गप्राप्ती होते. आणि ब्राह्मणांनी यज्ञ करणं हे त्याचं विहित कर्म आहे. जर काही त्रुटी आणि दोष राहिले तरीही त्यात त्याचं काही नुकसान होत नाही, कारण धर्माच्या चौकटीत तो हे कार्य करत असल्यामुळे त्याचीही उच्च स्तरावर उन्नती होते. तर पर्सनल ऍप्लिकेशनसाठी म्हणजे वैयक्तिक अनुप्रयोगासाठी तुम्ही काय करायचंय, तर जेव्हा तुम्ही भक्तांच्या संगतीत एकत्र याल तेव्हा तुम्हाला चर्चा करायची आहे. चर्चा कुठली करायची आहे, तर स्वधर्म आणि विशेष कर्तव्य 2 प्रकारची आहेत, भौतिक आणि आध्यात्मिक. तर तुम्ही सगळ्यांनी चर्चा करून हा फरक स्पष्ट करायचा आहे की स्वधर्म म्हणजे काय आणि विशेष कर्तव्य म्हणजे काय, म्हणजेच भौतिक आणि आध्यात्मिक कार्य कोणची आहेत. त्यानंतर पुढचाही मुद्दा तुम्ही चर्चा करायची आहे तो म्हणजे की आपण कुठली कर्तव्य बजावली पाहिजे. समाजात राहत असताना आपल्याला आपल्या गुण, कर्म आणि
आपल्याकडे असलेली कौशल्य याच्यावर आधारित जे काही गुण प्राप्त झालेले आहेत आणि जो काही आपला आश्रम आहे, म्हणजेच ब्रह्मचारी असो, गृहस्थ असो, वानप्रस्थ असो किंवा संन्यासी असो, तर आपण कुठली कर्तव्य बजावली पाहिजे. बर, पुढचा मुद्दा तोही चर्चा करायचा आहे. इस्कॉनचे भक्त म्हणून या कर्तव्यांबद्दल आपल्याला सूट मिळाली आहे का? आपण दिव्य झालो आहोत का? या मुद्द्यावरही आपण चर्चा करायची आहे. आणि पुढचा मुद्दा, इस्कॉनचे भक्त म्हणून आपल्या स्वभावाप्रमाणे आपण कर्तव्य केली पाहिजेत का? हे सर्व मुद्दे, हे होमवर्क आहे तुमच्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही एकत्र याल तेव्हा या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, त्याच्यावर नोट्स काढायचे आहेत की ज्याचा उपयोग आपल्याला परीक्षेच्या वेळेस होणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया पुढचा श्लोक 32वा. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिन क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचं काहीही कारण नव्हतं, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्ण यांनी निंदा केलेली. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्य उपभोग घेता आला असता, आणि जर तो युद्धात मारला गेला असता तर त्याला स्वर्गात पाठवण्यात आलं असतं, स्वर्ग लोकाप्रत त्याची उन्नती झाली असती. मग दोन्ही परिस्थितीमध्ये युद्ध करणे हे अर्जुनाच्या दृष्टिकोनातनं लाभदायकच होतं. कसं काय? पहिला मुद्दा, जर त्यांनी शत्रूवर विजय प्राप्त केला तर तो राज्याचा, खजिन्याचा, संपत्तीचा उपभोग घेणार. 2, जर तो युद्धात मारला गेला तर तो स्वर्गलोकाप्रत उन्नत होणार, आणि स्वर्गलोकात गेल्यानंतर त्याला यथेच्छ प्रमाणात इंद्रिय उपभोग घेण्याची संधी प्राप्त होणार. मग दोन्ही कंडिशनमध्ये युद्ध नाकारणं हे त्याच्यासाठी योग्य नव्हतं. तो त्याच्या कर्तव्यापासून ढळू इच्छित होता. आता याच्या संदर्भामध्ये असं सांगण्यात आलंय की पराशर स्मृतीमध्ये असं एक वचन आहे, क्षत्रियो ही प्रजारक्षण. म्हणजे काय? सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचं संरक्षण करणे हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. आणि यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावाच लागतो. म्हणून त्याने शत्रूच्या राजाच्या सैन्याचा निपात करावा लागतो त्याला. का? तर समाजकंटक किंवा शत्रू सैनिक जे असतात त्यांना काबूमध्ये ठेवण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धर्मतत्वानुसार त्यांनी राज्य हे केलंच पाहिजे. आता क्षत्रियांची कर्तव्य आपण पाहूया. मगाशी आपण पाहिली तर त्याच्यात असं सांगितलंय, सगळ्यात प्रमुख कर्तव्य आहे क्षत्रियाचं, त्यांनी प्रजेचं संरक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी प्रशासन आणि राज्यकारभार हा सुरळीत चालवला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था त्यांनी राखली पाहिजे, आणि संरक्षण करण्यासाठी शत्रू राज्यांविरुद्ध धर्मतत्वानुसार सत्यासाठी युद्ध केलं पाहिजे. म्हणजेच काय? प्रमाणित हिंसा ही शास्त्रमान्य आहे. जो क्षत्रिय धर्मतत्वानुसार युद्ध करत असताना युद्धभूमीवर धारातीर्थी पडतो त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आणि ब्राह्मण जेव्हा पशुयज्ञ करतो आणि तेव्हा त्या यज्ञात त्या पशुची जेव्हा आहुती देतो तेव्हा त्या पशुला तात्काळ मनुष्य शरीर प्राप्त होतं, आणि 84 लक्ष योनीतनं फिरून न जाता त्याला डायरेक्ट मनुष्य देह प्राप्त होतो. आता या संदर्भामध्ये आपण काही उदाहरणं पाहू. समाजामध्ये एक म्हण प्रचलित आहे, बळी तो कानपिळी, ज्याला इंग्रजीमध्ये सर्वायवल ऑफ फिटेस्ट असं म्हटलं जातं. पण काय आहे? हा निसर्गाचा नियम सर्वांना ठाऊक आहे. जो शक्तिमान आहे त्याची ही मनोवृत्ती असते, तो इतरांचं शोषण करतो. हे पण सर्वांना ठाऊक आहे. ज्याच्या हातात बळ आहे, सत्ता आहे, तो लोकांचं शोषण करतो, हेही लोकांना ठाऊक आहे. पण आध्यात्मिक संस्कृती ही मानवांचे संस्कार जे आहेत याच्यात ही जी म्हण आहे प्रचलित, बळी तो कानपिळी, म्हणजे सर्वायवल ऑफ फिटेस्ट, याच्यापेक्षा आध्यात्मिक संस्कृती उच्चतर शिक्षा आपल्याला देते,
उच्चतर जाणीव आपल्याला देते. ती जाणीव कुठली आहे? बळी तो कानपिळी या स्तरावरनं मनुष्याची उत्क्रांती करवते आणि बळी तो त्याग करी या स्तरापर्यंत आपल्याला आपली चेतना उंचावते. म्हणजेच काय? सर्वायवल ऑफ फिटेस्ट अँड फिटेस्ट विल प्रोटेक्ट, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपण या संदर्भात उदाहरण पाहू. 2011 मध्ये अमेरिकेमध्ये 2 मोठे टॉवर होते. तर दहशतवाद्यांनी त्यामध्ये विमान घुसवून ते टॉवर उद्ध्वस्त केले आणि संपूर्ण जगाला दहशत घातली. यामध्ये खूप लोक मारली गेली आणि अख्ख्या जगाने हळहळ व्यक्त केली. हे जे उदाहरण आहे हे बळी तो कानपिळी या संदर्भाचं उदाहरण आहे. पण त्याचबरोबर अजून एक उदाहरण पाहू. मुंबईमध्ये हॉटेल ताज हे दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि ते हॉटेल उद्ध्वस्त केलं आणि संपूर्ण जगाला दहशत घातली. खूप लोक या हल्ल्यामध्ये मारले गेले. आपले सैनिक किंवा पोलीस मधले जवान सुद्धा, पोलीस दलातले कर्मचारी सुद्धा यामध्ये मारले गेले. आता हे दोन्ही प्रसंग जर आपण पाहिले तर या हल्ल्यामध्ये बळी तो कानपिळी दहशतवाद्यांनी ही भूमिका अवलंबली आणि त्यांनी संपूर्ण जगाला दहशत घातली. पण या हल्ल्यांमध्ये खरी महत्वाची भूमिका कोणी निभावली असेल तर बघा, अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये अग्निशामक दलांनी खूप महत्वाची भूमिका निभावली. दहशतवाद्यांनी बॉम्ब टाकले आणि लोकांना अडचणीत टाकलं आणि लोकांचे जीव घेतले. पण अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता लोकांना मातीच्या ढिगाऱ्याखालनं वाचवून प्रसंगी प्राणाची शर्थ केली आणि लोकांना बाहेर काढलं. तर सर्वायवल ऑफ फिटेस्ट अँड फिटेस्ट विल प्रोटेक्ट अशा प्रकारची चेतना उंचावणारी शिकवण ही भगवद्गीता आपल्याला देते. मुंबईमध्ये हल्ला झाला त्यावेळेस नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स यांचे जवान, पोलीस दल यांचे जवान यांनी प्राणाची शर्थ केली आणि भारतीय त्याचबरोबर परदेशी नागरिकांचे प्राण वाचवले. तर अशा प्रसंगामध्ये अग्निशामक दल, सिक्युरिटी गार्ड्स, त्यानंतर पोलीस दल यांनी प्राणाची शर्थ केली आणि आपल्या शक्तीचा वापर करून त्यांनी लोकांचे प्राण वाचवले. बॉम्ब टाकून लोकांना मारण्यापेक्षा स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवणं, या कृत्याची संपूर्ण जगभर प्रशंसा झाली आणि ह्याला म्हणतात उच्च स्तरावरचे संस्कार. म्हणजेच बळी तो त्याग करी, हे आपण समजलं पाहिजे. त्यामुळे उच्च दर्जाची मूल्य विकसित करणं हा याचा पाया आहे. मानवी इच्छांना 2 प्रकारचं अस्तित्व आहे. आपल्या भौतिक इच्छा केवळ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर आपल्या नवजात आध्यात्मिक इच्छा ह्या फक्त अस्तित्वाशी निगडीत न राहता आयुष्याचा अर्थ काय आहे, त्याग आणि जीवनमूल्य काय आहेत याच्या शोधात असतात. जीवनाचा अर्थ, आध्यात्मिक संस्कृती, जीवनमूल्य, धार्मिक जीवन, नियम आणि बंधनं निश्चितपणे आपल्याला या सर्व गोष्टी केवळ जगावं कसं या क्षुद्र विचाराच्या पेक्षा खूप वरच्या स्तरावर आपल्याला नेऊन ठेवतात. ज्याच्याकडे बळ आहे त्याने प्रसंगी स्वतःचे प्राण धोक्यात घालून का होईना पण प्रजेचं संरक्षण केलं पाहिजे. हे खरं क्षत्रियाचं कर्तव्य आहे आणि अशा क्षत्रियांना निश्चितपणे मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होणार हे निश्चित आहे. भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारचं विधान भगवद्गीतेत करतात. हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम. भगवद्गीता हे आपल्याला केवळ स्वर्गाप्रत कसं उन्नत होणं हे शिकवत नाही, तर त्याही पेक्षा वर आध्यात्मिक जगतात कसं जावं हे शिकवते. स्वर्ग सुद्धा भौतिक जगताच्या कक्षेत येतो. त्यामुळे त्याही पेक्षा वर गोलोकधाम वृंदावन भगवान श्रीकृष्णांच्या सहवासात विशुद्ध भगवत प्रेमाच्या कक्षेत नेण्यासाठी भगवद्गीता आपल्याला मदत करते. आता आपण पाहूया पुढचा श्लोक 33वा.
अथ चेत्वम इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि ततः स्वधर्म कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. अर्जुन महान योद्धा आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. परंतु जर त्याने त्याच्या क्षत्रिय कर्तव्याचा त्याग केला तर म्हणजेच काय, त्यांनी क्षत्रियाचं कर्तव्यच जर टाळलं तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिक दोन्ही गमावून बसणार आहे. त्याचप्रमाणे नरकात जाण्यासाठी तो स्वतःच्या हाताने स्वतःचा राजमार्ग बनवत आहे. म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर अर्जुन युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता. का, तर या संदर्भामध्ये आपण पाहूया की भगवान शंकर यांच्याकडे त्यांचं दैवी अस्त्र आहे, त्याला म्हणतात पाशुपातास्त्र. आणि द्रोणाचार्य यांच्याकडे अशी कला होती की त्यांनी द्रोणाचार्यांचा वधही अर्जुन करू शकेल अशा पद्धतीचं युद्धाचं ट्रेनिंग त्यांनी अर्जुनाला दिलेलं होतं. आणि स्वर्गाचा राजा इंद्र यांनी विशेष युद्धकला ही सुद्धा अर्जुनाला शिकवलेली होती. याचा अर्थ काय, तर अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता. भगवान शंकरांसहित इतर देवी देवतांशी युद्ध करून त्यांनी खूप मोठी कीर्ती प्राप्त केलेली होती. शिकाराच्या वेशात आलेल्या भगवान शंकरांना युद्धात त्यांनी अर्जुनाने शंकरांनाही प्रसन्न करून घेतलेलं होतं आणि त्यांच्याकडनं पाशुपातास्त्र नावाचं अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केलेलं होतं. त्याबरोबर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला असे आशीर्वाद दिलेले होते आणि असं अस्त्र प्रदान केलेलं होतं की ज्या योगे अर्जुन आपल्या गुरुचाही वध करण्यामध्ये सक्षम होता. त्याचा पिता आणि स्वर्गाचा राजा इंद्र यांच्यासहित अनेक श्रेष्ठ अशा व्यक्तींकडून अर्जुनाने युद्ध करण्याची पात्रता आणि विशेष कला आणि त्याचबरोबर विश्वसनीयता सुद्धा प्राप्त केलेली होती. एवढं सगळं असून जर त्यांनी युद्धाचा त्याग केला तर त्यांनी काय केलं असतं, तर क्षत्रियाचं कर्तव्य त्यांनी टाळलं असतं. आणि यामुळे काय झालं असतं, तर त्याची कीर्ती आणि नावलौकिक तो गमावून बसला असता. तर दुसऱ्या शब्दात, त्याला साध्या शब्दात म्हटलं जातं, तर युद्ध करून नव्हे तर युद्ध टाळून किंवा युद्धापासनं माघार घेऊन अर्जुन नरकात गेला असता. तर या श्लोकातनं आपण हे शिकू शकतो. पुढचा श्लोक पाहू आपण, 34वा. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिं मरणात् अतिरिच्यते. अर्जुनासाठी भगवंतांचा अंतिम निर्णय हा होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्यांनी युद्धामध्ये मृत्यू पत्करावा. महाभारत आपण उदाहरण पाहू शकतो. दानशूरपणाच्या मोहाखाली कर्ण काय करतो, तर त्याला जी कवच कुंडलं इंद्रापासून प्राप्त झालेली असतात ती तो केवळ मोहाला बळी पडून किंवा मी किती मोठा आहे, मी किती दानशूर आहे या भ्रमाला बळी पडून तो ती कवच कुंडल सुद्धा दान करून टाकतो आणि परिणामी त्याचा मृत्यू होतो. काय आहे की नम्रता अंगी बाणवायला पाहिजे. का बाणवायला पाहिजे, तर नम्रता या गुणामुळे आपण असे निर्णय घेण्यासाठी सक्षम होतो की जे शास्त्राद्वारे खरोखर चांगले निर्णय असतात. असं नाही आहे की निर्णय नुसते बाह्य प्रशंसा प्राप्त करून घेण्यापुरते चांगले असावेत. नाही, शास्त्राद्वारे ते संमत असले पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर स्वाभिमानी होणं म्हणजे आपल्या कर्तव्यनिष्ठतेच्या बाबतीत कुठल्याही परिस्थितीत भक्कम राहणं हे महत्वाचं आहे. सभ्य आणि सुसंस्कृत समाजामध्ये कर्तव्यनिष्ठेचा आदर केला जातो आणि बेजबाबदारपणे वागल्यामुळे मनुष्याची अपकीर्ती होते. आता स्वाभिमान आणि नम्रता या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस अस्तित्वात असतात. जेव्हा आपण
स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आगामी येणाऱ्या आपत्ती आपल्याला जबरदस्तीने याची जाणीव करून देतात की आपण किती कमकुवत आहोत आणि कृष्णाच्या कृपेवर आपण निर्भर राहिलं पाहिजे. आणि त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये नम्रतेची जाणीव विकसित होते. तर नम्रता आणि स्वाभिमान या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर या तात्पर्यातनं किंवा या श्लोकातनं आपण हे शिकलं पाहिजे. आपण पाहूया पुढचा श्लोक, श्लोक संख्या 35. भयाद्रणाम उपरतम मंस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. महाभारतामध्ये क्षात्र तेजाचं उदाहरण देण्यात आलेलं आहे. भगवान परशुराम हे एकदा त्यांना खूप युद्धामुळे झोप येते आणि ते कर्णाला सांगतात की मी थोडा वेळ तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. आणि साक्षात परशुराम हे गुरु आहेत, त्यामुळे कर्ण आपल्या मांडीवर त्यांचं डोकं ठेवून घेतो आणि भगवान परशुराम झोपी जातात. आणि त्यावेळेस काय होतं, तर एक भुंगा असतो, भुंगा, तो भुंगा कर्णाच्या मांडीवर बसतो आणि कडकडून चावा घेतो. आता भुंगा माहिती आहे आपल्याला, भुंग्याच्या नांग्यांमध्ये किती ताकद असते, संपूर्ण लाकूड पोखरून काढू शकतो. तर त्याप्रमाणे भुंगा काय करतो, तर कर्णाची मांडी जी आहे ही आर पार पोखरून काढतो. पण कर्णामध्ये क्षत्रिय असल्यामुळे एवढं तेज असतं की तो हू किंवा चू सुद्धा करत नाही. त्याच्या मांडीतनं, म्हणजे मांडीच्या एका बाजूने भुंगा शिरतो आणि दुसऱ्या बाजूने मांडी पोखरून भुंगा बाहेर पडून उडून जातो. रक्ताच भळा 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 रक्त व्हायला लागतं, रक्ताचा पाट व्हायला लागतो. पण कर्ण अजिबात हू की चू करत नाही. याला म्हणतात क्षत्रिय तेज. भीम, दुसरं उदाहरण देतो. एकदा काय होतं, भीमाला वर ठेवलेलं असतं, तर कुंती त्याला घ्यायला जाते आणि घेते आणि मांडीवर ठेवते आणि कुंती थोड्या उंच असं पर्वतावर अशी बसलेली असते. तर शिळा असते, पर्वत नसते, एक शिळा असते. तर तिच्या मांडीवरनं भीम असा झोपेत लोळताना खाली पडतो आणि धाड 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 त्या शिळेवरनं खाली येऊन पडतो. पण भीम अजिबात रडत नाही, लहान असतो. हे आहे क्षत्रिय तेज. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की क्षत्रिय तेजाचं उदाहरण काय आहे. आता या तात्पर्यातनं आपल्याला काही महत्वाचे मुद्दे अभ्यास करायचे आहेत. जीवनात अडचणी येतात, तर अडचणींपासून पळून जायचं का जीवनाची प्राथमिकता ठरवायची आणि पुढे निघून जायचं, ह्याच्यावर आपण विचार करणं खूप आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं, समजा आपण आपल्या गाडीवरनं चाललेलो आहोत, आपल्याला पुण्यात किंवा दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये, मोठ्या शहरात एक अर्जंट मीटिंग अटेंड करायची आहे. त्यासाठी आपण घाईघाईने निघालेलो आहोत आणि त्या मीटिंगच्या टायमाला आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. आणि रस्त्यात काहीतरी ट्रॅफिकमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीसाठी टू व्हीलरवरनं किंवा फोर व्हीलरवरनं जाताना आपल्या एखाद्या व्यक्तीशी भांडण झालं किंवा वादावादी झाली, तर त्या ठिकाणी थांबून भांडण कंटिन्यू करायचं का अर्जंट मीटिंग आहे त्याची प्राथमिकता ठरवायची आणि त्यासाठी ते भांडण आहे तिथे सोडून पटकन पुढे निघून जाणं. तर याला म्हणतात प्राथमिकता ठरवणं. म्हणजे काय, तर तात्कालिक प्रसंगाला बाजूला सारायचं आणि महत्वाच्या कामाला प्राधान्य किंवा प्राथमिकता द्यायची. तर याचा अर्थ असा होत नाही की मी घाबरलोय, त्या व्यक्तीचा मी सामना करू शकत नाहीये म्हणून मी पळून गेलो. आता एखादा बलवान श्रेणीचा मनुष्य या प्रसंगाला पळपुटे म्हणा असं म्हणू शकतो, पण सर्वांगीण जर विचार केला आपण तर याला सामंजस्य असं म्हटलं जाऊ शकतं. जीवनातले सगळेच प्रसंग असतात ना, हे केवळ शारीरिक ताकदीद्वारे सोडवले जाऊ शकत नाहीत. तर काही प्रसंग जे कठीण असतात ते सोडून देणं हे जास्त चांगलं ठरतं. त्याला सामंजस्य म्हटलं जातं. म्हणून जीवनात प्रत्येक प्रसंगाची
प्राथमिकता ठरवता येणं हे फार महत्वाचं असतं. तर ह्याच्यामध्ये पळपुटेपणा आणि प्राथमिकता किंवा सामंजस्य याच्यामध्ये दोन फरक आहेत. ते फरक काय आहेत? एक आपली वृत्ती दर्शवतं, तर दुसरा आपला हेतू दर्शवतं. जेव्हा आपण पळपुटेपणा दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपली चेतना जी असते ना, ती अडचणीच्या भयामुळे आणि अडचण निस्तरता न येण्याच्या अकार्यक्षमतेपणामुळे बाधित होते. तेव्हा काहीतरी कारण काढून आपण कोणाच्या तरी आश्रयास जाण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे अर्जुन जर युद्ध न करता पळून गेला असता, तर कृष्ण त्याला दाखवून देत आहेत की तुझी ही अशी कृती आहे ना, ही काय करेल, त्यामुळे काय होईल, लोक तुला काय म्हणतील की हा पळपुटा आहे, हा भित्रा आहे, हा घाबरला, युद्धात घाबरला म्हणून युद्ध रणांगण सोडून पळून गेला, शत्रूंचा सामना नाही करू शकला, इत्यादी शब्दांनी हा संपूर्ण समाज तुझी निर्भत्सना करेल, हे भगवान त्याला दाखवून देतात. तर यात आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, प्राथमिकता आणि पळपुटेपणा. तर या ठिकाणी हा श्लोक पूर्ण होतो. आपण आता पाहूया की 36 आणि 37 श्लोक. तर 36व्या श्लोकामध्ये आणि 37व्या श्लोकामध्ये 36वा श्लोक सांगतो, अवाच्य वादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःख तरम नुकिम. आणि 37वा श्लोक आहे, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. आता मगाशी पाहिल्याप्रमाणे प्राथमिकता ठरवणं म्हणजे प्रसंगाचं तारतम्य ठरवून पहिले कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे हे ठरवायचं. आता भगवद्गीता काय करते, तर आपल्याला बुद्धीचा वापर करून पुढे निघून जाणं याचा पाठपुरावा करते. आता योगीजन काय करतात बघा, योगीजन त्यांच्या जीवनाचं एक उद्दिष्ट असतं, योग साधन करून परमोच्च प्राप्ती करणे किंवा मोक्ष प्राप्ती करणे हे त्यांचं उद्दिष्ट असतं. मग योगीजन काय करतात, त्रासयुक्त वातावरणाचा आणि त्रासयुक्त लोकांचा त्याग करतात आणि एकांत स्थळी जाऊन निवास करतात. तर ते पळपुटे आहेत का? अजिबात नाही. ते घाबरलेत का? अजिबात नाही. तर त्यांनी काय केलंय, प्राथमिकता ठरवलेली आहे. तर ते काय करतात, शहरातलं जे वातावरण आहे ते त्रासयुक्त वातावरण आहे, जिथे तुम्हाला शांती मिळू शकत नाही. त्रासयुक्त लोक जे आहेत, शहरात बरेच लोक येऊन तुम्हाला त्रास देत राहतात, त्यावेळेस तुम्ही योग साधना करत नाही. तर ते काय करतात, शहराचा त्याग करतात, हिमालय किंवा अशा एकांत स्थळी जातात, बद्रीनाथ, केदारनाथ अशा ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी जाऊन हरिद्वार, ऋषिकेश अशा ठिकाणी जातात. ते काय करतात, योग साधना सफल करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि एवढंच नाही, तर त्रास देणाऱ्या लोकांशी असलेला भावनिक संबंध सुद्धा ते तोडून टाकतात. याची खूप आवश्यकता आहे बरं का जीवनामध्ये. ज्याला जीवनाचा उद्देश प्राप्त करून घ्यायचा आहे, भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, त्रासयुक्त वातावरण, त्रासयुक्त लोकांचा त्याग करण्यास शिकलं पाहिजे, जीवनाची प्राथमिकता ठरवली पाहिजे आणि पुढे निघून गेलं पाहिजे. का? तर योगाभ्यास आणि मोक्षप्राप्ती या उच्च ध्येयावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं असतं. त्यामुळे ज्या गोष्टींवर जास्त लक्ष देऊ नये अशा विषयांकडे आणि अशा लोकांकडे हे योगीजन किंवा भक्तजन दुर्लक्ष करतात आणि पुढे निघून जातात. तर अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या पुढे निघून जातो, तेव्हा आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेलं असतं. आणि आपण कशापासून दूर जातोय हे महत्वाचं नाहीये,
तर आपण कोणत्या दिशेकडे जातोय हे जास्त महत्वाचं आहे. सकारात्मक भूमिकेने जर आपण पुढे निघून गेलो तर ह्या गोष्टी आपल्याला अपंग न बनवता आपला मनोनिग्रह वाढवतात. अशा पद्धतीची कडक विवेक बुद्धी आपल्याला पहिली गोष्ट पहिले करायला पाहिजे यासाठी बळ देते आणि आपण आपल्या लक्षणीय यशाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा होतो. यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाची कान उघडणी अशा पद्धतीने करतायत. आता आपण पाहू पुढचा श्लोक. पुढचा श्लोक 28. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. याच्यामध्ये पहिल्या 6 ओळी ज्या आहेत तात्पर्याच्या, श्रील प्रभुपादांनी जे तात्पर्य दिलंय या फार महत्वाच्या आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करायचं, कारण ही त्यांची इच्छा आहे. कृष्ण भावनाभावित कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ किंवा हानी, जय किंवा पराजय यासारख्या द्वंद्वांना किंवा यासारख्या क्षुल्लक विचारांना अजिबात थारा नाहीये. श्रीकृष्णांसाठी सर्व काही करणं ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाहीत. जो आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप किंवा पुण्यकर्माच्या बंधनामध्ये अडकावं लागतं. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावना भावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केलेलं आहे त्याला सामान्यतया कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावं लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणीही लागत नाही. आणि श्रीमद भागवतम मध्ये या संदर्भात पुष्टी करण्यात आलेली आहे. 11वा स्कंध 5वा अध्याय आणि 41वा श्लोक. देवर्षी भूताप्त नृणाम पितृणाम न किंकरो नायम ऋणीच राजन सर्वात्मनय शरणम शरण्यम गतो मुकुंदम परिहत्य कर्तुम. तर व्यक्तीने काय केलं पाहिजे तर भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार कार्य केलं पाहिजे. आता यामध्ये ऍडिशनल रेफरन्सेस काही आहेत. कसं आहे की भौतिक जगतातले लोक काय करू शकतात तर आपली संपत्ती लुबाडू शकतात, आपल्याकडे असलेली जमीन हडप करू शकतात, आपल्याकडे असलेले दागदागिने हडप करू शकतात. पण कुठल्याही प्रकारे भौतिक व्यक्ती जी आहेत ती आपली बुद्धी, आपली प्रतिष्ठा, आपला इंद्रिय निग्रह, आपला वाक्चातुर्य किंवा आपलं कौशल्य लुबाडू शकत नाही. तर कृष्ण भावना भावित कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचारांना किंवा द्वंद्वांना अजिबात थारा नाहीये. तर अशी मनाचा गोंधळ उडवणारी सूचना भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी का दिली बरं? तर जेव्हा यश प्राप्त होतं तेव्हा आनंदी होणं आणि अपयश प्राप्त होतं त्यामध्ये दुःखी होणं हे नैसर्गिक आहे. मग असं असताना सुद्धा असा संदेश भगवंतांनी का दिला? तर क्षणभंगूर अनैसर्गिक भावनांचा अतिरेक याचं भगवद्गीतेत खच्चीकरण करण्यात आलेलं आहे आणि दिव्य नैसर्गिक भावनांचे वाहिनीकरण किंवा ज्याला चॅनलायझेशन म्हणतात हे भगवद्गीतेत आपल्याला याचा उहापोह करण्यात आलेला आहे. काय आहे हे भौतिक जगत आहे ना, हे जीवनात जशी गाडी वेगवेगळ्या स्टेशनवरनं जाते तशी हे जे सुख दुःख लाभ हानी जय पराजय अशी जीवनात येणारी वेगवेगळी स्टेशन्स आहेत. स्टेशन याचा अर्थ गंतव्यस्थान हा नाही. जीवनात वेगवेगळ्या स्थानकांवरनं आपली गाडी जाते, पण जीवनात अनुभवाला आलेलं प्रत्येक स्टेशन हे माझं शेवटचं स्टेशन नाहीये. मग उगाच या स्टेशनवर का रेंगाळायचं?
जे स्टेशन आत्ता माझ्या जीवनात आलंय, दुःख आत्ता माझ्या जीवनात आलंय, तर हे काय कायमस्वरूपी राहणार नाहीये. या स्टेशनवर माझी गाडी काय कायमस्वरूपी थांबणार नाहीये. आणि या स्टेशनची माझं काही देणं घेणं नाहीये. मग अशा स्टेशनवरनं, समजा दुःखाचं स्टेशन आहे, तर या दुःखाकडे जास्त लक्ष न देता या स्टेशनवरनं आपल्या जीवनाची गाडी पुढे घेऊन जातो. हे बुद्धी आहे. ह्याला म्हणतात बुद्धीचा वापर करणे. जी स्थानकं किंवा जी स्टेशन्स आपल्या जीवनात दुःखदायक आणि असहनशील अशा सिच्युएशन्स घेऊन येतात, त्याच्यावर मी माझं मन जास्त केंद्रित करणार नाही. तर जीवनाची गाडी कायम चालू कशी ठेवी आणि विविध स्थानकं माझ्या जीवनात येत राहणार आहेत. मग अशा येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर मी माझं मन जर गुंतवून बसलो तर मी कधीच माझ्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकणार नाही. किंवा एखादं स्टेशन, सुख आलं माझ्या जीवनामध्ये, अरे वा, आता माझ्या जीवनात सुख आलंय म्हणून मी माझी गाडी किंवा ट्रेन जी आहे ती सोडून दिली आणि या स्टेशनवर उतरलो, तर होईल काय? गाडी पुढे निघून जाईल आणि मी माझ्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकणार नाही. मग आपण काय करतो? आपल्या हातनं कुठली चूक होते? तर भावनांचं गाठोडं जे आहे ना, किंवा भूतकाळातील दुःखद किंवा सुखद घटना आपण सारख्या सारख्या आठवत त्याचं एक गाठोडं बनवतो आणि एखाद्या स्टेशनवर जीवनाची गाडी सोडून देतो आणि त्या स्टेशनवर उतरतो आणि आठवणींच्या विचारात गर्क होतो किंवा भावना गुंतवून बसतो. जीवन थांबत नाही, गाडी पुढे निघून जाते. मग होणार आहे काय? भावना आणि वास्तविकता, सुखद गोष्टींमध्ये भावना गुंतवून बसल्या, पण वास्तविकता आत्ता अशी आहे की आत्ता जीवनात दुःख घटना चालू आहे. मग सुखद गोष्टींच्या भूतकाळात जाऊन नुसता विचार करत बसण्यानी आत्ता माझ्या जीवनात आलेलं दुःख दूर होणार आहे का? नाही होणार आहे. मग काय होतं? भावनांचं गाठोडं आणि वास्तविकतेची सत्यता यांच्यामध्ये कुतर ओढ जीव घेणा संघर्ष सुरू होतो आणि जीवनात भरपूर अडचणी निर्माण होतात. कशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात? ना धड आपण वर्तमानातलं सुख अनुभवू शकतो, ना धड भविष्यात येणाऱ्या संधी आणि विकास याच्यावर केंद्रित करू शकतो, आणि ना धड गंतव्यावर लक्ष ठेवू शकतो. अशा प्रकारचं नुकसान आपण करून घेतो भावनांचं गाठोडं वाहून. आणि म्हणजे भौतिक जीवनात जर याचं उदाहरण झालं तर आपण काय करतो? खेळ असतो एखादा, तर त्यामध्ये आपल्याला आवडणारी एक टीम असते, तर त्या टीम मध्ये आपण आपलं भावना गुंतवतो आणि जेव्हा ती टीम त्या खेळामध्ये हारते ना, तेव्हा आपण इतके निराश होतो की वास्तविक आपण हरलेलो नाहीये. हा खेळ आहे, हार आणि जीत होणार आहे, जय पराजय होणार आहे, ते स्वीकारून पुढे चालत राहणं. पण होतं काय? भावनांचं गाठोडं घेऊन चालत राहिल्यामुळे जेव्हा आपल्याला आवडणारा खेळ आणि तो खेळ खेळणारी एखादी आपल्याला आवडणारी टीम जेव्हा ती हरते ना, तेव्हा अशी बरीच उदाहरणं आहेत की ते समर्थक जे असतात ना त्या टीमला, ते आत्महत्या करतात. का? तर ती टीम हारली. किंवा काही लोक मी पाहिले की ते काहीतरी उचलतात आणि पाहणारा टीव्ही फोडून टाकतात. हा मूर्खपणा आहे. त्यामुळे मनुष्याने काय केलं पाहिजे की जीवनात येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर आपले भावना गुंतवून नाही ठेवायच्या. तर जीवनात काही काळापुरतं आलेलं हे स्टेशन आहे, हे निघून जाणारे मागे, आणि पुढे सकारात्मक भूमिकेतनं माझ्यासाठी चांगलं गंतव्य माझी वाट बघताय. यासाठी आपलं ध्येय केंद्रित करणं हे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जीवनाचं गंतव्यस्थान गोलोकधाम वृंदावन आहे आणि भगवान श्रीकृष्ण तिथे माझी वाट बघत थांबलेले आहे. तर जीवनाच्या येणाऱ्या प्रत्येक स्थानकावर, प्रत्येक स्टेशनवर मी माझं मन गुंतवून न ठेवता आलेला अनुभव कशा पद्धतीने मला पुढे जाण्यासाठी मदत करील याचा अभ्यास करून गंतव्य स्थानावर, म्हणजे आपलं जे डेस्टिनेशन आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भक्तिमय स्मरण करून या सर्व भावना आपल्या गंतव्यावर स्थिर करायला पाहिजेत, हे आवश्यक आहे. आणि अनुभवास आलेल्या सर्व परिस्थितींचा आढावा घेऊन आपलं सर्व कौशल्य पणाला लावून आपली गाडी योग्य मार्गावर ठेवून गंतव्य स्थानावर कशी पोहोचेल
यासाठी आपण प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे. श्रीपाद रूप गोस्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात, अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. हे जर धोरण आपण ठेवलं तर कमीत कमी वेळेमध्ये आपण जीवनाचं जे गंतव्यस्थान आहे, गोलोकधाम वृंदावन, इथे पोचू शकतो. म्हणून भगवद्गीता आपल्याला सांगतेय की कृष्ण भावना भावित कार्यामध्ये सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाहीये. तर या ठिकाणी हा धडा जो आहे हा आपला संपन्न होतोय. आपल्याला जो मी होमवर्क दिलेला आहे तो तुमच्या लक्षात असेल, मागच्या श्लोकामध्ये मी तुम्हाला होमवर्क दिलेले आहे. तर ते होमवर्क तुम्ही पूर्ण करायचे आणि हा धडा आत्मसात करायचा आहे. खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण.